नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. आद्विका लाईफस्टाईलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. नवरात्रीचे महत्त्व आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. आपल्याकडे वर्षभरात 4 नवरात्री साजऱ्या करण्यात येतात. यापैकी 2 गुप्त नवरात्र असतात. चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. शारदीय नवरात्रीचे विशेष महत्त्व आहे. देवीचे नामस्मरण करणे, उपासना करणे आणि जप करणे या सर्व पुण्यवान गोष्टींसाठी हे 9 दिवस अत्यंत शुभ आणि लाभदायक मानण्यात आले आहेत. असुरी शक्तीचा नाश करून चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टींसाठी हा चांगला कालावधी मानण्यात येतो. शरद ऋतूच्या सुरुवातीलाच हा उत्सव येत असल्यामुळे या उत्सवाला शारदीय नवरात्री उत्सव असे म्हटले जाते. अनादी काळापासून हा उत्सव साजरा करण्यात येतो. सुरुवातीला पावसाळ्यात पेरण्यात आलेले पीक हे पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. त्यामुळे शेतकरी या उत्सव अत्यंत प्रेमाने साजरा करत होते. पण नंतर या सणाला धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आणि हा उत्सव उपासनेचा एक उत्सव झाला. दरम्यान या काळात महाराष्ट्रातील शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. या काळात देवींचे दर्शन घेण्यासाठीही मोठ्या संख्येने भक्त जातात. देवी दुर्गेला समर्पित करण्यात आलेला हा उत्सव आहे. संस्कृतमध्ये नवरात्री असा याचा अर्थ होतो. 9 दिवस क्रमाने 9 वेगवेगळ्या देवीची पूजा अर्चना करण्यात येते. तर 10व्या दिवशी रावण दहन अर्थात विजयादशमी म्हणून हा सण साजरा करण्यात येतो. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मानण्यात आल्याने या दिवसांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. शारदीय नवरात्र उत्सवामध्ये 9 दिवस वेगवेगळ्या देवींची रूपांची पूजा अर्चना करण्यात येते. पहिल्या दिवशी शैलपुत्री देवी, दुसरा दिवस असतो तो ब्रह्मचारिणी देवीचा, तिसरा दिवस चंद्रघंटा देवीचा मानण्यात येतो, तर चौथा दिवस कुष्मांडा देवीची पूजा करण्यात येते. 5वा दिवस स्कंदमाता देवी, 6व्या दिवशी कात्यायना देवीची पूजा, 7वा दिवस हा कालरात्री देवीसाठी, 8व्या दिवशी महागौरी देवी आणि 9वा दिवस हा सिद्धिदात्री देवीच्या पूजनाचा दिवस मानला जातो. पहिल्या दिवशी घटस्थापना करून विधीनुसार पूजा करण्यात येते. मात्र ही नवरात्र कशी सुरू झाली हे आपण आधी जाणून घेऊया. नवरात्रीची पौराणिक कथा. नवरात्र नक्की कसे साजरे करण्यात येऊ लागले याच्या 2 पौराणिक कथा अगदी पूर्वपरंपरागत सांगण्यात येतात. त्यातील पहिल्या पौराणिक कथेप्रमाणे महिषासूर नावाचा एक दैत्य ब्रह्मदेवाचा भक्त होता. त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून त्यांच्याकडून वरदान मागून घेतले. पृथ्वीवर राहणारा कोणताही मानव अथवा देव अथवा दानव यापैकी कोणीही आपल्याला मारू शकणार नाही असे वरदान त्याला ब्रह्मदेवाने दिले. पण हे वरदान मिळाल्यानंतर महिषासूर अत्यंत गर्विष्ठ झाला आणि त्याने पृथ्वी, स्वर्ग आणि पाताळावर हाहाकार माजवायला सुरुवात केली. त्याची दहशत सगळीकडे पसरू लागली. त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांनी दुर्गेला साकडे घातले. 9 दिवस दुर्गादेवीने महिषासुराशी लढून त्याचा 10व्या दिवशी वध केला आणि म्हणूनच तिला महिषासूर मर्दिनी असेही म्हणतात. यानंतरच वाईट कृत्यावर चांगल्याचा विजय म्हणून विजयादशमी साजरी करण्यात येते. 9 दिवस देवीने दिलेला लढा आणि वाईट गोष्टींशी लढा देण्यासाठीच नवरात्र उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली असे पुराणात सांगितले आहे. तर दुसरी पौराणिक कथा अशी, श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी आणि आपल्याला रावणावर विजय मिळवता यावा यासाठी भगवती देवीची आराधना केली होती. 9 दिवस देवीची पूजा, आराधना आणि नामस्मरण करून देवीला प्रसन्न करून घेतले होते. त्यानंतर देवीने लंका विजयाचा आशीर्वाद दिला असे सांगण्यात येते. तर
10व्या दिवशी रामाने रावणाचा वध करून लंकेवर विजय प्राप्त केला. अशी होती ही दुसरी पौराणिक कथा. आता आपण पूजाविधी काय आहे ते जाणून घेऊया. शारदीय नवरात्र उत्सव सहसा ऑक्टोबर महिन्यात येतो. पहिल्या दिवशी आपल्या कुळाचाराप्रमाणे घरात घटस्थापना करण्यात येते. ऊर्जा आणि शक्तीची देवता म्हणून दुर्गेची पूजा या दिवसांमध्ये करण्यात येते. फळ, फूल, आरती आणि भजन स्वरूपात ही पूजा करण्यात येते. 9 दिवस देवीच्या विविध रूपांची पूजा होते. तर देवीला वेगवेगळ्या 9 रंगाचे वस्त्र 9 दिवस परिधान करण्यात येतात. यामध्ये कुमारिका पूजन, पार्वती पूजन, सरस्वती पूजन आणि कालीपूजनही करण्यात येते. पहिल्याच दिवशी एका टोपलीत माती घेऊन त्यात 9 प्रकारचे धान्य पुरण्यात येते. 10 दिवस घटाच्या बाजूला हे ठेवण्यात येते. टोपलीच्या मधोमध मातीचा घट ठेवण्यात येतो आणि त्याचीही पूजा करण्यात येते. प्रत्येक दिवशी या घटावर एक माळ चढवण्यात येते. पूजेमध्ये 5 प्रकारची फळे असतात आणि ही माळ रोज 9 दिवस वेगवेगळी चढवली जाते. तर संध्याकाळी धूप, दीप, आरती आणि देवीला नैवेद्य दाखवून देवीची पूजा करण्यात येते. सतत या घटाजवळ दिवा पेटता ठेवला जातो. कुमारिकांमध्ये दुर्गेचे रूप असते असे मानण्यात येते. 9 कुमारींचे त्यांचे पाय धुवून आणि त्यांच्या आवडीचे जेवण करून पूजन करण्यात येते. तर त्यांना भेटवस्तूसुद्धा दिल्या जातात. अनेक ठिकाणी अष्टमीच्या दिवशी होम हवन करण्यात येतो. देवीची ओटी. नवरात्र उत्सवात देवीची ओटी भरणे हा देखील एक महत्त्वाचा भाग असतो. पण देवीची ओटी भरणे म्हणजे नक्की काय आहे आजकाल अनेक जणींना माहीत नसते. नवरात्रीच्या माहितीसह ही देखील माहिती जाणून घ्या. देवीला या 9 दिवसांमध्ये सुती अथवा रेशमी साडी अर्पण करायची असते. या धाग्यांमध्ये देवीकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची क्षमता इतर धाग्यांपेक्षा अधिक असते, म्हणून ही प्रथा आहे. त्यामुळेच या दिवसात साडी नेसल्याला प्राधान्य देण्यात येते. दोन्ही हाताच्या ओंजळीमध्ये ही साडी, त्यावर खण आणि नारळ ठेवून हाताची ओंजळ छातीच्या दिशेने असेल अशी ओटी भरावी. नारळाची शेंडी ही देवीच्या दिशेने राहील याची काळजी घ्या. देवीकडून आपल्याला अधिकाधिक उत्साह मिळावा आणि आपली उन्नती व्हावी यासाठीच या काळात देवीची ओटी भरून तिची प्रार्थना करण्यात येते. तांदूळ हे सर्वसमावेशक असतात. चैतन्य आणि चांगल्या लहरी शरीरापर्यंत पोहोचविण्याचे काम करतात. म्हणूनच ओटीमध्ये तांदळाचाही समावेश करण्यात येतो. सांगितलेली माहिती आवडल्यास लाईक करा, कमेंट करा आणि आपल्या आद्विकाज लाईफस्टाईल या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांनी मस्त राहा, स्वस्थ राहा, काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.